डोक्यातून एकदा पाणी घे चांगलं. डोकं धुतलं, स्वच्छ धुतलं का डोकं? आई आता घरी गेल्यावर मस्त पैकी चटपटीत भेळ कर. माझी बाल. आता इथे आपण 2 मोठे कांदे घेतलेले आहेत, ते छानपैकी बारीक कट करून घेऊया. मस्तपैकी भेळीमध्ये कांदा हा खूप छान लागतो. आणि आपण इथे पाहू शकता कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि मिरची देखील तळून घेतलेली आहे. मिरचीमध्ये तळल्यानंतर मीठ टाकलं आहे आणि इथे मस्तपैकी आपण कैरी घेतलेली आहे, तर ती कैरी देखील आपण छानपैकी बारीक कट करून घेऊया. भेळीमध्ये आंबट कैरी ही खूप छान लागते, तर बारीक बारीक कट करून घेतलेली आहे. आपण पाहू शकता. तर मस्तपैकी आपली भेळ ही आंबट गोड आणि तिखट अशी होणार आहे. तर यामध्ये मी 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि तो टोमॅटो देखील बारीक कट करून घेऊया. तर इथे पाहू शकता मस्तपैकी आपण मुरमुरे घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आपण फरसाण मिक्स केलेलं आहे. तर वरून छानपैकी आपण कांदा टाकूया. कांदा टाकल्यानंतर आपण बारीक कट केलेला थोडासा कांदा टोमॅटो टाकणार आहोत. टोमॅटोमधलं पाणी थोडंसं आपण काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण मस्तपैकी कैरी टाकली आहे आणि वरून थोडीशी आपण कोथिंबीर आणि लाल तिखट टाकणार आहोत. चवीनुसार टाकायचं आहे. तर आपण छानपैकी घरगुती पद्धतीमध्येच थोड्याशा साहित्यामध्ये छान चटपटीत अशी भेळ केलेली आहे. तर वरून आपण मस्तपैकी कोथिंबीर टाकली आहे आणि हाताच्या साहाय्याने आपण छानपैकी मिक्स करून घेऊया. आणि या भेळीबरोबर आपण इथे गावरान हिरवी मिरची मस्तपैकी तळली गेली आहे आणि त्यावरती आपण मीठ टाकलेलं आहे, जेणेकरून ते खायला खूप छान लागेल. तर पाहू शकता मस्तपैकी आपली चटपटीत अशी भेळ तयार झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत चला.